तर हॅलो मित्रांनो, थोडंसं पुढं गेल्यानंतर हे किल्ल्याचा नकाशा आम्हाला दिसला, जिथे की आपण कुठे आहोत, कुठे जायचे आहे यावर साफ दिसून येत होतं. थोडंसं पुढं गेल्यानंतर इथला खूपच छान व्ह्यू दिसत होता मित्रांनो. व्ह्यूचं तर काय सांगायचं, खूपच छान व्ह्यू होता इथला. आमच्या कंपनीबद्दलशी रिलेटेड वगैरे आम्ही बोलत होतो, मित्रमैत्रिणी वगैरे. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर हा तोफ दिसला. या तोफचं वजन खरंच मित्रांनो खूप होतं. त्यावेळेस हे तोफ एकटा मावळा उचलायचा. खरंच खूप नवलाची गोष्ट आहे ती. त्यानंतर थोडंसं पुढं गेल्यानंतर हे फॉरेनर्स वगैरे दिसले, जे की फोटोशूट वगैरे करत होते. त्यानंतर आम्ही प्रसन्नाची लव्ह स्टोरी म्हणून ऐकायचं इथे थांबलो. आलिशा नावाची पोरगी होती, लय हुशार होती ती पण. टॉपर तिचा होती. तिचा पहिला आला, माझा दुसरा नंबर आला. अरे बापरे. हिचं पण हार लागला. हिचं मी हार घ्या तिचं ते करा- अरे point दोन नंतर हारलो. आम्ही point दोन प्रसन्नाला म्हणजे चिडवायला तिला मला लागलो, इथं 94 पण हारला टक्के तो. होती, तिला 94.4 होती. म्हणजे 2 मार्काचा फरक दहावीत. अरे प्रसन्ना. पहिला मगर आलेला उधर भी हार गया ना तू, वो इम्पोर्टेंट. त्यानंतर पुढे गेल्यानंतर जयेश असा म्हणला की पुढे कल्याण दरवाजा आहे, तो एक बघू. मी हा कल्याण दरवाजा फक्त मूवीमध्येच पाहिला आहे. जयेश मला सांगत होता की हा दरवाजा खूपच मोठा आहे, जिथून की सैनिक येणं जाणं वगैरे करायचे. तर असाच होता हा ब्लॉग. थँक्यू.